सांगली जिल्ह्यातील तासगाव येथील एका नर्सिंग कॉलेजविरोधात विद्यार्थी आणि पालकांनी गंभीर आरोप करत जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली। निवेदनाद्वारे त्यांनी महाविद्यालयातील विविध गैरप्रकारांची माहिती प्रशासनास दिली। महाविद्यालयात आवश्यक लॅब, पात्र शिक्षक, क्लिनिकल पोस्टिंग, स्वच्छता, पिण्याचे पाणी आणि इतर मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे। तसेच शिष्यवृत्तीतील गैरव्यवहार, फी वसुली, परीक्षेत पास करण्यासाठी पैशांची मागणी, विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा आणि शैक्षणिक कागदपत्रांचा गैरवापर झाल्याचाही दावा करण्यात आला। या सर्व प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून महाविद्यालयाच्या मान्यतेसह आर्थिक आणि प्रशासकीय कामकाजाची तपासणी करावी, तसेच दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे। यावेळी विद्यार्थ्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत आपल्या शैक्षणिक भवितव्याचा प्रश्न असल्याने प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा अशी अपेक्षा व्यक्त केली। नमस्कार, माझे नाव क्षितिजा दिलीप कांबळे। मी डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे कॉलेज ऑफ नर्सिंग तासगावमधून आहे। आमच्या कॉलेजची फी 55,000 रुपये आहे, तरी आमच्याकडून 80,000 रुपये घेतले जातात। आम्ही मागासवर्गीय असून पण आमच्याकडून 80,000 घेतले जाते। वर आमचे लेक्चर होत नाहीत, टीचर नाहीत, त्यामुळे क्लार्क लोक आमचे लेक्चर घ्यायला येतात। वॉशरूम व्यवस्थित नाही, कोणतेच असाइनमेंट, विजिट सेकंड इयरला आहे आम्ही, तरी पण कोणत्या विजिट वगैरे होत नाहीत। शिक्षण नेमकं कशा पद्धतीने दिलं जातं? शिक्षण तिथं फर्स्ट इयरला काय शिक्षण दिलं नव्हतं। फक्त लास्टचे एक्झामच्या 2 महिन्या अगोदर एक टीचर आणले आणि आम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन पेपर तेवढे लिहून घेतले आणि त्याच्यावरती आम्ही सेल्फ स्टडी करून पास झालो फर्स्ट इयर। आम्हाला ॲडमिशनच्या वेळेस काय सांगितलं होतं की तुम्हाला सगळं व्यवस्थित करण्यात येईल, पण आता सेकंड इयर होत आलं तर अजूनपर्यंत काय व्यवस्थित केलेलं नाही आहे। आता आमची पुढच्या मंथमध्ये सेकंड इयरची एक्झाम आहे। आम्हाला ॲडमिशन फॉर्म, परीक्षा फॉर्म भरायला सुद्धा आडवं लावत होते। पहिला पैसे भरा बोलतात आणि मग तुमचं ॲडमिशन करण्यात येईल। तुम्ही ज्यासाठी तिथे शिक्षण घेता ते शिक्षण मिळतं का नाही मिळत? शिक्षण काहीच मिळत नाही सर। नाही। काय मागणी काय त्यांची? आमची मागणी हेच आहेत की आमचं कॉलेज तर व्यवस्थित नाही आहे, आम्हाला ट्रान्सफर पाहिजे आहे कॉलेज। कॉलेजला NOC मागितली तर ते देत नाहीत बोलतात। 3 वर्षाची फी भरा। किती वर्षाचा कोर्स आहे तुमचा? 3 वर्षाचा कोर्स आहे। तुम्हाला व्यवस्थित शिकवत नसतील तर तुम्हाला शिकायचं नाही आहे तिथं? हां, आम्हाला शिकायचं नाही तिथं। नमस्कार, माझं नाव अजित पाटील। माझी मिसेस त्या कॉलेजमध्ये शिकायला आहे, सानिका शेंडगे। मग तिथं ते काल मी हे काय म्हणजे परीक्षेचा फी विचारायला गेलो होतो। म्हणजे परीक्षा फी किती भरायची? 1,500 नियमानुसार JR नुसार 1,500 फी आहे। मग मला विचारायला गेल्यावर तुम्हाला 2,500 फी भरायला लागणार, तुम्ही दंडासकट 2,500 भरायला लागणार, 500 रुपये आत्ताचं आणि 3 दिवसाचं मागलं 500 रुपये, असं 1,000 रुपये दंड आहे आणि तुम्ही 2,500 भरल्याशिवाय तुमची फी होणार नाही, नाहीतर तुम्ही हाय असं तुम्ही कॉलेज सोडून जावा त्यातनं। मग आम्ही मागितले कागदपत्र म्हणल्यावर तुम्ही 80,000च्या नियमानं 2,40,000 हे फी भरा आणि तुम्ही कागदपत्र घेऊन जावा। आणि त्यासनी विचारलं मी, म्हणजे राहायची सोय काय आहे का, ह्या म्हणजे लेडीजना राहायची सोय आहे का? तर बाथरूम बघून आलो तर बाथरूममध्ये सिगरेटचे पाकिट पडलेले आहेत तिथं आणि सिगरेटचं पाकिट पडलेलं आहे। तर त्यासनी विचारलं हे सिगरेटचं पाकिट काय आहे ते, तरी म्हणले नाईट म्हणजे रात्री कॉलेज नसताना तिथं कोणतरी पोरं आले असतील असं वगैरे काय तर बोललेत। मग मी म्हणलो तुम्हाला म्हणजे शिपाई वगैरे काय आहेत का, तुला काय करायचं आहे नेमकं, तुला काय करायचं आहे? मी म्हणलो म्हणजे शिकायलाच मी फी भरतो या शिकायला, म्हणलं माझा अधिकार विचारायला, तू जा पुढं कुठलं दुसऱ्या कॉलेजला जाऊन विचार कसं असतं या, हे सगळं असंच असतं सगळ्या कॉलेजमध्ये। तू काय असं काय वेगळा नाही झालास, तुला काय तू काय बॅलिस्टर आहेस का कोण आहेस, मला आबरू काढायला लागली आणि तुझा काय संबंध, चल पाठ घे ना तू बाहेर जा, असं डायरेक्ट हातवारी करून सांगायला लागली। आणि यांच्या अकाउंटला 35,000 रुपये शासनाने हे आलते। त्याने ह्याच नाही माहीत नसताना डायरेक्ट त्यांच्या म्हणजे त्यांच्या अकाउंटला गेले, यांच्या अकाउंटवरून येऊन त्यांच्या अकाउंटला कट झाले आणि त्यांच्या अकाउंटला गेले, म्हणजे माहिती नसताना। विद्यार्थ्यांच्या पैशाची लूट चालू आहे का? हां, लूट चालू आहे। आणि काही पण विद्यार्थी बघा म्हणजे बोलायला गेले, मॅडम म्हणजे लॅब आता लॅबचं का टेस्ट होणार आहे, तू पेमेंट भरलेस, 1 वर्षाचं पेमेंट भरलेस, तुझं किती रुपये झाले? 80च्या नियमानुसार सबसिडी यायची आहे। नाही, सबसिडी नाही, तुम्ही आधी पहिला 80,000चे पेमेंट भरा, मग शासनानं तुम्हाला सबसिडी येणार आहे। म्हणजे असं चालू आहे सगळं। ह्याच मागणी काय? मागणी ह्याचने न्याय भेटू दे एवढाच विषय, कारण त्या कॉलेजमध्ये शिक्षण होणार नाही, फ्रॉड आहे। मॅडमचं डॉक्टर की नाही आणि जे शिकवायला आहेत ते मेडिको म्हणून शिकवायला असते, त्यांचं शिक्षण ते नाहीत। एक ॲडमिशन कराय म्हणून एक लेडी झाली, त्यासनी क्लार्क म्हणून घेतलं या। आता क्लार्क दुसरं कोण शिकवाय नाहीत, त्या क्लार्कला शिकवायला व्हायला लागलेत। आता त्यांचं शिक्षण ते शिकवायचं नाही, ते शिकवायला व्हायला लागलेत आणि एकच आहेत क्लार्क, ह्या दोघी जातात ते नेम चालवायला लागलेत सगळे। आणि कसंही पालकाला आरूतूर बोलणे चालू आहे। त्यासनी म्हणलं नाही तुम्ही पालक आहेत, पालका नीट करा, फी भरल्या तुम्ही, एवढं एकच त्यांचा नियम आहे।
फी भरली आहे का तुम्ही, एवढं एकच चालू आहे त्यांचं.